नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतात आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. इटलीच्या यानिक सिनरनं ग्रँड स्लॅम मधील मानाच्या विम्बल्डन स्पर्धेचं जेतेपद पटकावून नवा इतिहास घडवलाय. सिनरनं अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराजचा 4-6, 6-4, 6-4 आणि 6-4 असा पराभव करून पहिल्यांदाच विम्बल्डन विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. महत्त्वाचं म्हणजे 24 वर्षांचा सिनर विम्बल्डन जिंकणारा आजवरचा पहिलाच इटालियन खेळाडू ठरलाय. या निर्णायक लढतीत गेल्या 2 विम्बल्डन स्पर्धांचा विजेता असलेल्या अल्कराजनं पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. मात्र सिनरनं त्याच्यानंतर सलग 3 सेट्समध्ये वर्चस्व गाजवलं. सिनरचं आजवरचं हे 4थं जेतेपद ठरलंय. टेनिसच्या हार्डकोर्टवर याआधी 3 ग्रँड स्लॅम विजेतेपदं नावावर करणारा सिनर यंदा पहिल्यांदाच विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचला होता. दरम्यान विम्बल्डनच्या सेंटर कोर्टमध्ये त्यानं आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या अल्कराजचं आव्हान यावेळी मात्र मोडून काढलंय. यंदाच्या वर्षातल्या सलग 3ऱ्या फायनलमध्ये खेळणाऱ्या या दोघांच्या लढतीत यावेळी सिनरनं बाजी मारली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून.